जे तरुण मुली त्यांचं कमी झालं, पण लग्न झालेलं बायाच काय चावताळलं काय माहिती. मला खरंच कळत नाही राव. 2-2, 3-3 लेकराच्या आहेत, इतक्या बिघडलेल्या आहे, यांना काय करावं काय माहिती. मला तर इतके लफडे माहिती, आता काय सांगू राव तुम्हाला. लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार झाला, तसं एखादी महिलाही काहीतरी आमिष दाखवत असं काय खोटं बोलतात बाबा बाया. मला स्वतः अनुभव आहे, तुम्हाला काय सांगतो मी. काही काही नवऱ्यासोबत गाडीवर बसतात आणि मागे दुसऱ्याला पाहत बसतो. हेलो। हाँ कौन? बोलो। हाँ मैं सर जरा नवी जगह को पहुंच गई थी जाके मैं। कहाँ पे? हरसुल। तो फिर अब मैं क्या करूँ अब उसको? नहीं नहीं छुट गई मैं। क्या करी तूने अब? वो सामान में जरा तुम मिलूंगी तो बोलूंगी ना। अरे वो है, लेकिन तूने अब मेरे को बोली धंधे करने को 20,000 रुपये होना, देखो काम को 20,000 का माल दिया, फिर वो अभी जाके जा रही लक्ष्य करी, तो मैं क्या करूँ? हेलो। तो मैं आपको नहीं बोली सर कुछ लोचा वो वोचा नहीं मेरा मिटाओ बोल नहीं के। नहीं मीठा, अरे मैं सुनना मेरी बात को, तूने क्या बोली थी कि तेरे पे बलात्कार हुआ, एक मराठा समाज के पाटिल ने बलात्कार करा, मैंने हाँ तेरे साथ में था कि नहीं? हाँ। तो तूने झूठ बोली, उसने बाद में बोली, तूने मैं अर्चन एक बाद में उसने मेरे पे बलात्कार ही नहीं करा, बोली कि नहीं तूने? हेलो। हाँ तूने क्या बोली बाद में? तूने वो पाटिल से माफी मांग ली, हमारे जो पाटिल से, कि बाबा इसने बलात्कार, फिर मेरे को झूठ बोल के काय को झूठी केस करने लगा मेरे को? हेलो। सर मैं तुमसे सुबह में बात करती नहीं हूँ। नहीं सुनना, हेलो। हम्म। लेकिन तूने गलत करने के नहीं, तूने बोली वो पाटिल ने बलात्कार करा, मतलब बता मेरे को, कितना मेरे को बुरा लगाऊंगा बाद में तुम झूठे बोले तो? हेलो। हाँ सुन रही हूँ ना सर मैं। तुम नहीं बोलो ना, तुमने गलत बोले कि नहीं मेरे को, झूठ के बलात्कार हुआ करके, तो तुमने बोलना था ना भाभी नहीं हुआ करके। तुम्हारे एक मैंने बोला कि मुस्लिम ताईवर बलात्कार झाला, मैं मेरे जात वाले मराठा के खिलाफ चले गया, गए कि नहीं? तो वो तो नहीं बोल रही हो। अरे तेरे साथ नहीं हुआ था ना, फिर तूने क्या को बोली मेरे को केस करके, झूठी केस करने को लगाई? हेलो। जानते सर तुमको बाद में बात करती हूँ, मैं अरे बात लगाती मत हूँ। कर, मेरे को फोन भी मत कर, मैंने ऐसी ब्लैकमेल औरतों से बात नहीं करता, रख फोन चल। हेलो। हॅलो। बोला। ते खरं त्याचे किती व्हिडिओ येत आहे हो. मोबाईल उघडला का व्हिडिओ, मोबाईल काय उघडला का व्हिडिओ. तर बाहेर भोंगळ्या पडून राहिली, त्याची काय चुकी? ते बायांची चुकी आहे का हो? मला बाया त्यो आता मला सांगा, त्यो तिथे चेन खाली करून राहिले, त्याचे काय फ्रीज मधून आईस्क्रीम काढून राहिले बाय? काय नालायक बायको आहे बाहेर आणल्या ह्या. फ्रीज मधून ते फ्रीज उघडून कसं एखादं कुल्फी काढतो, तर त्याची चेन ओढून कुल्फी काढून राहिले बाय. मग हा ना, मोबाईल उघडला का, खराच मोबाईल अरे उघडला बाबा, का. ते बायांदा आहे ना, तुम्ही विचार करा, घरी एखादा काय सासरा बिसरा म्हातारा आला ना, त्याचे पाया पडत नाही, आणि तिथे घोडे बोलू लागले वाकडे तिकडे करून. त्या खरा तो बोला ना तुम्ही. आता किती बोललो, आता बायावर बोलू, बाया माणसाची काय चुकी? मग माणसाची बायानं काय बोलले, चुकी सांगा? बायाला आरामची आहे. बायानं बोलले, मी बघितलं ते, बघितलं न्यूजला. मी एका बाईला इतकं शरीफ समजत होतो, हं. मी तिला वाईट बोललो तर इतकं दुःख झालं मला, म्हणलं नाही आपण या बाईला वाईट बोललो. तिने बी एक धागडा ठेवून घेतला, तिने बी आता धागडा ठेवला, त्याच्या बागलात शेपूची भाजी एवढे केस, नाकातले हा केस, ते बी ऐकलं, हा ते बी ऐकलं, ती नाकात मुलाखत केस, बघितली. बगलात केस. अरे काय बी नाकातले केस पुरे बाहेर आलेले, ते सडेल, त्याचे काळे दात, तंबाख खाऊन खाऊन मी म्हणलं माहिती काय चॉईस हिची. काय माहिती वो कुवाऱ्या बाहेर, म्हणजे जे तरुण मुली त्यांचं कमी झालं, पण लग्न झालेलं बाहेरच काय चावताळलं काय माहिती. मला खरंच कळत नाही राव. 2-2, 3-3 लेकराच्या आहेत, इतक्या बिघडलेल्या आहे, यांना काय करावं काय माहिती. तेच ना, सगळे बघतोय मी, टोटल लग्न झालेल्या बायांचेच लफडे, बाकी कमीत कमी 80% ते लफडे, 20% कवारे मुलींचे लफडे असतील. पण मात्र काही जण म्हणतात की हे सगळं मोबाईलमुळे झालंय, कशामुळे झालंय? नाही, मोबाईल मध्ये झालं, पुन्हा एकांतामध्ये टीव्ही सिरियल पाहता येईल जातो, तो बॉयफ्रेंड तिचा तो बॉयफ्रेंड, बरं एक बाई दुसरीला बिघडून टाकती, कर बाई काही होत नाही, मला काही नाही झालं, तुझं काय होणार आहे, या पद्धतीनं सगळे लोचे चालू आहे. मला तर इतके लफडे माहिती, आता काय सांगू राव तुम्हाला. माझ्याकडे कंटिन्यू फोन राहतात, कंटिन्यू माणसाचे फोन असतात, हे बाईने असं केलं काही बघ. आता एक बाई माझ्याकडे आली, म्हणजे एका माणसाने मला त्रास देतो, पण तिला गोड गोड बोललं तर ती म्हणे हो पहिले आमचे संबंध झाले, सगळं निर्माण झालं. आता मला सांगा, तुम्ही त्या व्यक्तीला तुम्ही सोडणार, ठीक आहे, तो चिडचिड करणच ना, तुम्ही त्याच्यासोबत वर्ष 2 वर्ष जो पण तुम्ही घातले, 3 वर्ष म्हणा, त्या माणसाला तुम्ही डिस्टर्ब केलं, त्याचं आयुष्य खराब केलं, तो माणूस तुला त्रास देणारच ना. तिच्या मुलीच्या मागे फिरतोय म्हणे असं म्हणे, पण ठीक आहे फिरत असेल, पण माझं काय म्हणणं आहे की खोटं बोलले मला म्हणे माझी नाबालिक मुलीला त्रास झाला. अरे मी तर PI साहेबांना बोललो ना, केस करा.
अगर खोटी केस झाली असती तर माणूस बिळावरती फसणार नसतं का? सर्वात पहिले अशा महिला जो होत असेल ना, तर पुरुषांनी घाबरू नये, डायरेक्ट महिलांच्या विरुद्ध तक्रार करावी. ज्या प्रकारे एखादी महिला म्हणते की माझ्यावर लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार झाला, तसं एखादी महिलाही काहीतरी आमिष दाखवत असं डायरेक्ट केस करायची. आणि बघा, माझं असं म्हणणं शासनाला की जो न्याय पुरुषाला महिलांना देताना तसं पुरुषाला मिळालं पाहिजे, असा एक कायदा पास झाला पाहिजे. पण मात्र आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, याच्या माध्यमातून मी बऱ्याच फसवणुकीचे प्रकार वाढले. म्हणजे बैलांच्याच बाबतीत किंवा ओळख होते, पळून जाण्याचा प्रकार. नाही बघा, पळून जाण्याचा प्रकार मी तुम्हाला एक सांगतो की बघा, बायांना ना मोबाईल इतका हातात घे, बायांना कळत नाही. काही काही ते लोक व्हिडिओ काढतात, ब्लॅकमेलिंग करतात, सगळ्या गोष्टी होतात. पण आपण जेव्हा एखाद्या विषय हाताळतो ना, त्यावेळेस फार त्रास होतो. बायां सांगत नाही आणि मग नंतर कळतं की यार बायांचा काही विषय नाही. विषय असा आहे की बायाच माणसांना ब्लॅकमेल करतात. म्हणजे कुठं माणसाचं काही लफडत नसतं तरी बाया ब्लॅकमेल करत असतो. टोटल तुम्ही बघा, कुठे जा तुम्ही, फक्त आत्महत्या म्हणतात. एखादा काही गेलं तर आत्महत्या करणं, माणूस घाबरून जातो. पण माझं असं म्हणणं आहे की जी व्यक्ती अगर म्हणत असेल तुम्हाला की मी आत्महत्या करते, मी जे होते एखाद्या पुरुषाला, त्या पुरुषाने एखादा पोलीस स्टेशन अर्ज दिला पाहिजे आणि ते मांडलं पाहिजे सगळं. म्हणजे तुम्ही महिलांच्या बाबतीत एवढी आक्रमक का झाला? तुमच्याकडे कशा तक्रारी आल्या? इतक्या तक्रारी आहे, महिला फार खोटं बोलतात, इतका खोटं बोलतात बाबा बाया. मला स्वतः अनुभव आहे बघा, अनुभव मी प्रूफ शिवाय बोलत नाही. बाया इतका खोटं बोलतात. आणि माझा तर एक सांगू तुम्हाला, 20% महिलेवर माझा विश्वास आहे, 80% बायावर माझा विश्वासच नाही राहिला. कशामुळे विश्वास नाही? सगळे म्हणजे इतके विचित्र झाले ते बाया. तुम्हाला काय सांगतो मी, काही नवऱ्यासोबत गाडीवर बसतात आणि मागे तू दुसऱ्याला पाहत बसतात. अरे काय हे प्रॉब्लेम? ठीक आहे, प्रेम नाही म्हणत याला म्हणतात चवताळणे, शरीराची भूक याला म्हणतात. मी काय म्हणतो ते, आता काय सांगू तुम्हाला, माझा असे यांचे म्हणजे ह्या विषयावर मला बोलायला पण कसं तरी वाटतंय. पण या अशा आहे ना, अशा महिलांना 100% शासन झालंच पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. म्हणजे हे जे तुम्ही महिलांविषयी बोलताय, त्या महिलांविषयी तुमच्याकडे काही तक्रारी आल्यात का कोणाच्या? हो, पुरुषांनी केलेल्या, भरपूर पुरुषांनी तक्रार केलेली. काय म्हणणं आहे बरं त्या पुरुषांचं? हेच की बाबा, आमच्या बायकोचे अफेअर चालू आहे कुठं, ते घरात टॉर्चर करतात, घरात चिडचिड करतात, भांडे आपट, हे आपट, लेकरांना मारहाण, असा विषय त्यांनी मला भरपूर सांगितलेला आहे. मग तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून काय दखल घेणार या सगळ्या गोष्टीची, कशी घेणार? तर मी जितके पण पुरुष आहेत ना, त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जाणार मी आणि त्या महिलांच्या तक्रारी करणार मी. अजूनही जर असं कोणासोबत होत असेल तुम्ही त्यांना काय सांगा? ते सरळ माझा नंबर घ्या, मला कॉल करा, सरळ काही नाही. अगर असं महिला चुकीचं करत असं ना, 100% त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि महिला, मी म्हणतो, मला तर विश्वास नाही, मी तर जितकं बघितलं की मी जितकं पण बघतोय ना सोशल वर्क, आता सर्व महिला खोटारड्या आहे, जेवढ्या पण माझ्याकडे आले ना, सर्व महिला खोटारड्या होत्या आणि त्यांना पुरुष त्रास देतच नव्हत्या, ह्याच त्रास देत होता पुरुषांना. मग आता ज्या पद्धतीने महिलांचा अत्याचार वाढत चाललाय, तर मग पुरुषांनी अजूनही पुढे येऊन तक्रार दाखल करत नाही. पुरुष घाबरतात, पुरुषांना वाटतं की बाई ही आत्महत्या करेन, ही मरून जाईल, मी फसल. अरे पण तुम्ही स्वतः घर पोलीस स्टेशनला पहिले गेले ना, तर तुम्हालाही न्याय मिळेल. आणि मला असं म्हणणं की सर्वांनी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रारी करावी. महिला ज्या अगर तक्रारी होतात पहिले करावं, महिलांच्या पहिले तक्रारी करून टाकावं. महिलांना किती ओळखू द्या ना, आपण आपलं काम करायचं, आपण नियमाने चालायचं, कागदपत्र सादर करायचे, असंच करायचं. पण मात्र दुसरीकडे महिलांवर सुद्धा अन्याय आहे ना, कोण म्हणतं नाहीये. पण मी तुम्हाला काय म्हणतो बघा, अत्याचार होणं वेगळा पार्ट आहे. जसं की मी ते संपदाताई मुंडेच्या बद्दल बोललो होतो, त्या लहान मुलीच्या बद्दल बोललो होतो. पण आजच्या जे सोशल मीडियाच्या माध्यमातून जे बायांची ओळख वगैरे होती ना, त्या फार काही लोकांनी आत्महत्या केल्या. काय करतात तिकडून बाई, व्हिडिओ कॉल करतात, आप कपडे निकालिये, एकमेकाचं ते करून घेतात, याचे व्हिडिओ व्हायरल करायची धमकी देतात, ब्लॅकमेलिंग चालू. किती मुलं पेले त्याच्यामध्ये, ऑनलाईन सेक्सच्या त्या चक्करमध्ये. त्याच्यावर सरकारने कुठेतरी काहीच नाही, कुठं काय पाऊल घेता येते. एखादी महिला तक्रार घेतली, तक्रार पहिले घेऊन टाकतात, मग माणसाची तक्रार घेत नाही. माझं असं म्हणणं की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक पुरुषाला त्रास असेल तरी जाऊन तक्रार करावं. अच्छा, पण मात्र आता हे जे नाशिकचा बंधू बाबा अशोक खराते, त्याला नेमकी काय सजा व्हायला पाहिजे बरं? आता त्याला सजाच भेटली नाही, एवढ्या बाया सोडून गेला तो आतमध्ये. काय त्याला, त्यांना कसं जगायची पद्धत आहे, शिक्षाच ही. आणि त्यांना शिक्षा म्हणजे अशी शिक्षा दिली पाहिजे. पण महाराजांना 100% शिक्षा झाली पाहिजे. पण ज्या बाई जीवनाचा आनंद घेत होत्या डोळे बंद करून, जीवनात सुख, त्यांना पण 100% शिक्षा झाली पाहिजे. महिलांना कशामुळे शिक्षा झाली पाहिजे ते त्यांचं हे आहे ना. काय हे ते त्या खुद उताना पडून राहिले कपडे काढून. तू महाराज मी एक ताजी पडली कपडे काढून, तो महाराज काय करू लागला, ही आनंद घेऊ लागली डोळे, काय ते महाराजची चुकी?
पण मग त्याच्या तक्रारीमध्ये असं आहे की त्यानं गुंगीचं औषध दिलं, गुंगीचं औषध किती झोपले असतील ती संमोहित केलं होतं. कशाचं कुठं आवळू राहिले पिवळू राहिले त्याला बळजबरी धरू लागले त्याच्या चैना काढू लागले आणि कोणतं गुंगीचं औषध ते हे कोणतं हे नशा आहे सेक्सचा नशा आहे पण मात्र मग ते तसं ते खोटं आहे का मग सांगितलं? मग खोटच रे त्यांनी ब्लॅकमेल केला असं म्हणजे एवढे बाहेर काही मी जे व्हिडिओ बघितले ना बाबा त्यात कुठं मला वाटत नाही ते त्या बाहेरना असं काही प्रॉब्लेम झाला जे माझ्याकडे व्हिडिओ आहे आता तुमच्याकडे कोणते ते मला नाही माहिती माझ्या एक बाई तो डायरेक्ट भोंगळी पडलेली तिथं आणि डोळे बंद करून ते महाराज तो बाई विचित्र महाराज काय सांगणार राव तुम्हाला आता मग कदाचित ती शुद्धीवर नसेल ना, तर तिला काय- आज शुद्धीवर असलं पण तरी आवडून काय शुद्धीवर नसलं शुद्धीवर नसलं त्याला झोपून राहील ना ती डोळे बंद करून आंदोलन राहिली डोळे उघडू लागली महाराजला आवडू लागली रे कोणतं काय हा